माजी खासदार निलेश राणे यांनी भाजपमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निलेश राणे यांची कुडाळ मतदारसंघातून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. कुडाळ मतदारसंघामध्ये निलेश राणे यांचा सामना विद्यमान आमदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांच्याशी होणार आहे. कुडाळ मतदारसंघाची लढत वैभव नाईक व निलेश राणे यांच्यामध्ये जरी होणार असली तरी या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील 3 मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे व हे 3 नेते महाराष्ट्राचे आजी-माजी मुख्यमंत्री आहेत. कुडाळ मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने ज्या 3 मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यातील पहिले नेते आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे. निलेश राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आहेत. नारायण राणे हे कुडाळ मतदारसंघाचे माजी आमदार राहिले आहेत. सध्या ते रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे लोकसभा खासदार आहेत. कुडाळ हा विधानसभा मतदारसंघ नारायण राणे यांच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्येच येतो. त्यामुळे या निवडणुकीत नारायण राणे यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवाय 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कुडाळ मतदारसंघातून नारायण राणे यांचा पराभव केला होता तो वैभव नाईक यांनीच. त्यामुळे 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा या निमित्ताने काढता येईल या दृष्टिकोनातून नारायण राणे हे देखील कमालीचे मतदारसंघामध्ये सक्रिय झाले आहेत. नारायण राणे यांना कोकणामध्ये पुन्हा एकदा आपल्या राणे परिवाराचं वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्ताने मिळाली आहे. त्यामुळे नारायण राणे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. निलेश राणे यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशावेळी नारायण राणे हे स्वतः देखील आवर्जून उपस्थित होते. या निवडणुकीमध्ये नारायण राणे आपली सर्व ताकद निलेश राणे यांच्या पाठीशी उभा करतील याच्यात कुठलीच शंका नाही. कुडाळ मतदारसंघातील या निवडणुकीमध्ये आणखी एका मातब्बर नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ते नेते म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. वैभव नाईक यांना उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाते. नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्यामधील विळ्या भोपळ्याचे संबंध सर्व महाराष्ट्राला परिचित आहेत. अगदी काँग्रेसमध्ये असताना व भाजपमध्ये असताना देखील शिवसेना पक्षावरती उघडपणे टीका करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये फक्त नारायण राणे हेच करत होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा देखील उद्धव ठाकरेवरती टीका करण्यामध्ये राणे परिवार हा अग्रेसर होता. या सर्व कारणामुळे उद्धव ठाकरे यांचा राणे परिवारावरती मोठा रोष आहे आणि या निवडणुकीत राणे परिवारातील निलेश राणे यांना धोबीपछाड देण्यासाठी शिवसेना ठाकरे गट तसेच स्वतः उद्धव ठाकरे हे प्रयत्नशील आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा कोकणामध्ये सुपडा साफ झाला होता. कोकणातील ठाणे, कल्याण डोंबिवली, पालघर, रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड या मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत झाले होते. लोकसभा निवडणुकीतील या पराभवाचा वचपा विधानसभा निवडणुकीमध्ये काढण्यासाठी ठाकरे गटाच्या दृष्टीने कोकणातील सर्वच जागा तशा महत्त्वाच्या आहेत. शिवाय उद्धव ठाकरे यांना कोकणामध्ये पुन्हा आपल्या पक्षाची मजबूत उभारणी करायची आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने कुडाळ मतदारसंघातील ही निवडणूक देखील प्रतिष्ठेची आहे. कुडाळ मतदारसंघातील या निवडणुकीच्या निमित्ताने 3ऱ्या मातब्बर नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि तो नेता म्हणजे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. निलेश राणे जरी नारायण राणे यांचे चिरंजीव असले तरी निलेश राणे यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांना आपली उमेदवारी देऊन त्यांचं राजकीय पालकत्व एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलं आहे. एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांना आपल्या पक्षात घेऊन व त्यांना उमेदवारी देऊन अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. कोकणच्या स्थानिक राजकारणामध्ये नारायण राणे परिवार व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील उदय सामंत, दीपक केसरकर या नेत्यांमध्ये सतत अंतर्गत संघर्ष रंगलेला असतो. या अंतर्गत संघर्षाचा परिणाम आपल्या पक्षवाढीवरती होऊ नये या दृष्टीने एकनाथ शिंदे यांनी
निलेश राणे यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन व त्यांची उमेदवारी जाहीर करून हा जो संघर्ष आहे या संघर्षाची धार बोथट केली आहे. नारायण राणे यांना मानणारा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठा वर्ग आहे. त्याचा फायदा आपल्या पक्षासाठी करून घेता येईल या दृष्टीने देखील एकनाथ शिंदे यांनी उचललेलं पाऊल महत्त्वाचं आहे. शिवाय कुडाळ मतदारसंघावरती काही दिवसापूर्वी भाजप पक्षाचा दावा होता. भाजप पक्ष निलेश राणे यांच्यासाठी कुडाळची जागा आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न करत होता, परंतु आता निलेश राणे यांना आपल्या पक्षात घेतल्यामुळे भाजपचा दावा या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. निलेश राणे यांना या निवडणुकीत विजयी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचा संपूर्ण पक्ष आपली ताकद निलेश राणे यांच्या पाठीशी उभा करणार याच्यात काही शंका नाही. इथं लक्षात घेण्यासारखी एक बाब म्हणजे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकेकाळी एकत्रच काम करत होते. सध्या हे तीन नेते एकमेकांचे राजकीय शत्रू असले तरी एकेकाळी ते शिवसेना पक्षामध्ये एकत्र काम करत होते. कुडाळ मतदारसंघातील ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील हाय व्होल्टेज लढतीमधील एक लढत असणार आहे, ही गोष्ट नाकारता येणार नाही. तूर्तास या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. धन्यवाद.